नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट। शेगावात 70 लाखांच्या प्रतिबंधित गुटखा साठ्यासह मालवाहू वाहन जप्त, एक आरोपी ताब्यात। शेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, खामगाव यांच्या पथकाने मिशन परिवर्तन अंतर्गत मोठी कारवाई करत शेगाव शहर हद्दीत 70,13,920 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला। ही कारवाई जून 13 रोजी रात्री गुप्त माहितीच्या आधारे वरवट बकाल शेगाव मार्गावरील यादव बेकरीसमोर नाकाबंदी करून करण्यात आली। पोलिसांनी अशोक लेलँड मालवाहू वाहन क्रमांक MH40GT2965 अडवून तपासणी केली असता त्यामध्ये शासनाने बंदी घातलेला गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूचा सुमारे 50,13,920 रुपयांचा साठा आढळून आला। तसेच 20 लाख रुपये किमतीचे वाहन जप्त करण्यात आले। या प्रकरणात चालक सुरूर अहमद नूर अहमद वय 37 राहणार अकोला यास ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासन बुलढाणा यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या आदेशानुसार साय सुनील राऊत, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधाकर थोरात, योगेश कुवारे, पोलीस कॉन्स्टेबल मंगेश सोळंके पथकाने कारवाई केली।